या ब्रह्माच्युत शंकरा प्रभृतिभिर्देवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. दीपामधून उजळती ज्योती, दीपामधून उजळती ज्योती. दीपाच्या तेजातून येथील मांगल्याचे क्षण बुद्धीच्या स्वरूपास ही साष्टांग म्हणा संस्कृतीचा सन्मान प्रत्यर्थ करतोय. आपण दीप प्रज्वलन, आपण दीप प्रज्वलन. ये दुनिया ये महफिल या चालीवरती आहे. या बोबना एक सूर का सुद्धा म्हटले. या बोबना या टिपरा घसरणार नाही. हे भांडी आम्ही घासणार नाही. या बोबना या टिपरा घसरणार नाही, घसरणार नाही. हाय फेसबुक, हाय व्हॉट्सअप मी सोडाव नाही, सोडाव नाही. या बोबना सासू माले जीव तोडी काम सांगस घडी घडी. सुकल्या मन्या नवराले आई लावस रडी रडी. दैडी माले उठाडस मला मोबाईल वडी वडी. शिलगाव तुझा मोबाईल, चिटळ तुझा मोबाईल लाव म्हणे त्याले काढी. या बोबना या डिबरा घसडाव नाही, घसडाव नाही. हाय फेसबुक, हाय व्हॉट्सअप आती सोडाव नाही, सोडाव नाही. या बोबना बरंच लिखाण आहे हैराणी कधीला. तर मला सांगायला मला आनंद होतो की मला इथं 3 ऑगस्टला मी पहिलंच माझं गाणं म्हणजे माझं गाणं काही मी घेतलेलं आहे. ते त्यांनी बनवलं आहे, यूट्यूबवर टाकलेलं आहे. हैराणी बदला काही करीना वाटसं, काही कतरीना वाटसं ते एक गाणं यूट्यूबवर आहेच. पण मी स्वतः माझं गाणं आता तयार केलं आहे. रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ वगैरे सगळं तयार केलेलं आहे. ते 3 तारखेला त्याची माझा वाढदिवस आहे म्हणून 3 तारखेला ते लॉन्च करणार आहे यूट्यूबवरती. आणि त्याचबरोबर माझं जे जलस्पंदन पुस्तक आहे, जे 2 वर्षापूर्वी हार्ड कॉपी प्रकाशित केलेलं होतं, ते पुस्तक आता ऑनलाईन मी करतोय. त्याच्यासाठी तयारी झाली. ते पण 3 तारखेला मी त्याचं लॉन्चिंग करणार आहे. म्हणजे तुम्हाला किंडल किंवा गुगल प्ले या साईटवरती तुम्हाला ते पुस्तक डाउनलोड करता येईल. आणि त्याच्यामध्ये गझल कशी लिहायची त्याचं मार्गदर्शन पण केलेलं आहे. धन्यवाद. म्हणजे कसं एक आयडिया आली की आपले जे साहित्यिक आहेत, त्यांची कविता दुसऱ्या पेपरला जातात आणि ते पेपरवाले काय करतात, 2000 रुपये 3000 रुपये जसे जसे त्यांचे मेंटेन असतात, जसं त्याचा कारभार असतो ते यूज करतात आणि सांगतात की एका कवितेसाठी आता मोस्ट ऑफ घेतात नाही घेतात ते त्याचा उपयोग आहे. पण माझी कल्पना होती कारण जेव्हा मी कविता अनेक पेपरला द्यायचो तेव्हा 1-2 वेळा छापून आल्या, 4-5 वेळा छापून आल्या. मग नंतर त्याला मला लगेच एक पोस्ट केली की सर आमचे सभासद व्हा 2000 रुपये, पुढचे सभासद व्हा 3000 रुपये. पण त्यांचा हेतू असतो की ते लोक आपल्यानेही पैसे कमवतात, ॲडवरही पैसे कमवतात. त्यांची ॲड 10,000 रुपये, 50,000 रुपये, 25,000 रुपये असते. मी पाहिले 5 ते 6 कालावधी 6 वर्ष झालं ना. काही पत्रकार सुद्धा आहेत, भारत कविते म्हणा किंवा अजून आहेत रायटर साहेब आहेत म्हणा, की त्यांना माहिती असेल की
अनेक ऍड घेतात ते 5,000 रुपये लावा, 6,000 रुपये लावा. मग साहित्यिकांना इथे मान कुठे? इथे मान कुठे? तुम्ही कविता देताय. मग मी काय केलं, आम्ही मुंबईकर हा टायटल होता माझ्या, कारण मी जन्मलो मुंबईत, माझा जन्म खाता मुंबई, माझं शिक्षण खातं मुंबई, माझं मित्रमैत्रीण मुंबई, सगळं मुंबई. आणि मुंबईमध्ये एक शब्द नेहमी चालवतो साधतो, मी मुंबईकर, आम्ही मुंबईकर आणि अनेक मुंबईकर, असे अनेक स्वागत असतात, यजमानी असतात. तर मी विचार केला की साहित्यिकांसाठी आम्ही मुंबईकर हा वृत्तपत्र किंवा कलेसाठी का नाही चालू करावा, हा विचार केला. मग मी हळूहळू 1 मेच्या अगोदर म्हणजे 2025 चालू आहे, 23च्या दरम्यान, महिना होता, महाराष्ट्र 1 दिन. तर महाराष्ट्र 1 दिनच्या अगोदर 4-5 दिवस अगोदर मी अंगद दराडेंना कॉन्टॅक्ट केला की अंगद दादा असं आपल्याला करायचं आहे आणि आम्ही मुंबईकर हा वृत्तपत्र आपल्याला साहित्यिकांसाठी स्पेशल चालू करायचं आहे. आणि त्यांनी अंगद दादांनी 2 ते 3 दिवसात मला लेआउट आम्ही मुंबईकरचा दिला आणि मला इतका भावला की हा वृत्तपत्र सुरू करावा, अजून अपेक्षा वाढल्या मला. आणि यासाठी अंगद दादासाठी परत एक टाळ्या वाजवा, त्यामुळे मग मी विचार केला की अजून त्यात ऍड का ऍडिशन काय घ्यावं. मग आम्ही मुंबईकरचा लोगो असल्यामुळे आपण गेट ऑफ इंडिया फिरला, तिथे इतकं सुंदर निसर्ग आहे. मुंबईमध्ये निसर्ग नाही, उंचवचे बिल्डिंग आहेत, पण मुंबईमध्ये तसं बघायला गेलं तर 7 बेटांची जग आहे. 7 बेट मिळून मुंबई तयार झाली आहे. त्यामुळे 7 बेटाचा इतिहास मोठा आहे, तसं इथे सांगणं हे नाही होणार, पॉसिबल नाही होणार. तर आम्ही मुंबईकरचा सुरुवात अशी झाली. आणि मग मी काय केलं, आपल्या साहित्यिकांना हळूहळू जोडलं. 1 वर्ष मी वैयक्तिक अंगद दराडेंना आणि आमच्या मॅडम नंतर जॉईन झाल्या, आम्ही लोकांनी 1 वर्ष फ्रीमध्ये आम्ही मुंबईकर चालवलं. 1 वर्ष चालवलं फ्रीमध्ये, कोणाचेही पैसे न घेता. 1 ते 1.5 वर्ष झाले असेल. मग नंतर हळूहळू मी काय केलं, थोडंसं अजून डेव्हलप व्हावं म्हणून मग थोडं काय करायला लागलं. मग मी काय केलं, सुरुवात केली की बाबा थोडेफार पुढेही द्यावे लागतात आपले पैसे. त्यामुळे मग मी नोंदणी सुरू केली, एक वार्षिक नोंदणी सुरू केली 500 रुपयाची, एक वार्षिक सुरू केली 200 रुपयाची. कारण काहींना 500 रुपये ऑफ वाटतात, त्यामुळे मग म्हणलं की ठीक आहे 200 ठीक आहे, हे सहज करू शकतात. आणि लोकांनी मला इतका प्रतिसाद दिला, तुमचे सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही वार्षिक पण चालत. आणि दुसरी गोष्ट, काही लोक असे पण बोलले की बाबा तुम्ही वार्षिक काय घेता, तुम्ही मी फक्त एक शब्द टाकला की सर वार्षिक सभासद किया, लगेच 2 मिनिटात अकाउंटमध्ये पैसे. दुसरी गोष्ट, रजकबाई झाले, त्यांनी मला प्रश्न नाही विचारला की 500 रुपये काय घेतो म्हणून, लगेच अकाउंटमध्ये पैसे. सुशील सर आहेत, हे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर, त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही का घेता, म्हणजे भरत कविते काय आहेत, आपले ज्येष्ठ पत्रकार, त्यांनी प्रश्न नाही विचारला. शिवनेकर साहेब आहेत, अनेक आहेत, योगिता गोडेकर मॅडम आहेत, अनेक असे दिग्गज आहेत की त्यांनी प्रश्न नाही विचारला. पेरे सर आहेत की तू नोंदणी का घेतो, लगेच. म्हणजे अशा लोकांसाठी आपण वृत्तपत्र चालू करतोय, हे मला अभिमान आहे. आणि तो फक्त पहिला जर सुरू केला, फक्त संडे टू संडे होता, रविवार तो रविवार, 1 आठवडा होता. मग मागण्या वाढत गेल्या आणि नोंदणी वाढत गेली. मग विचार केला की बातम्या खूप आहेत, मग आपण 2दा चालू करूया. मग आपण दादांना मी परत कॉन्टॅक्ट केला की दादा असं आहे, आपल्या बातम्या वाढत चालल्या आणि मग काय करायचं. तर मग ते बोलून त्यांनी मला सजेशन दिले की आठवड्यातून तुम्ही 2दा चालू केला. मग मी त्यांना तारीख दिली बुधवार आणि शनिवार, आणि मग आता कंटिन्यू बुधवार शनिवार होत आहे.
आणि तुमचे पण आभार मानतो मी. आणि तुमचे आभार पण झाले अजय सरांचे मी आभार मानतो, कारण त्यांनी एका शब्दावरती मला हा मध्ये कारण 350 किलोमीटर 250 किलोमीटरचा प्रवास करून येणं. तर मला माहिती आहे मी नाशिकला जातो, पुण्याला जातो, भारी आहे. त्यांना मी धन्यवाद देतो की तुम्ही एवढ्या त्यांच्यासाठी टाळी वाजवा. कारण असे कलाकार, असे ज्येष्ठ साहित्यिक मिळालं. आणि मी त्यांना पाहुणे अध्यक्ष होण्याचं कारण असं झालं, मी जस्ट बसलो होतो टी व्ही बघत, कारण मला आवड आहे कलाकारांना. टी व्ही बघत बसलो होतो, मी कामावर आलो, टी व्ही बघत बसलो. अशा बऱ्याचशा सिरियलमध्ये पण काम केलेलं आहे, वेब सिरीजमध्ये पण आहे. आणि पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण मोठ्या व्यक्तीने आहोत, खूप आनंद वाटला. प्रमोद सर तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपले धन्यवाद. कवी म्हणून जेव्हा मी प्रसिद्ध झालो त्याचं एकमेव कारण म्हणजे प्रमोद सर आहे. माझी पहिली कविता जी होती ती प्रमोद सरांनीच पेपरमध्ये दिली होती. तेव्हापासून जी सुरुवात आहे, आज पाठ्यपुस्तकात सुद्धा कविता गेली की त्यांच्या कोकणात सुरुवात झालेली आहे. बाहेर आपण जे बाहेर करतो प्रमोद सरांनीच पेपरला दिलेली आहे. आणि त्यांनी सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे त्यांनी मला त्याच्या एक शिक्षा सिनेमा झाला त्याच्यामध्ये पण एक अभिनय करण्याचं काम केलं, त्याबद्दल पण त्यांचे खूप खूप धन्यवाद. प्रमोद सर एवढ्या लोकांना म्हणजे कुठलेही शुल्क न घेता पुरस्कार देत आहेत. खरंच तुमच्यासारखा माणूस मी आतापर्यंत पाहिला नाही, एवढे काय पाहिजे निशुल्क पुरस्कार तुम्ही दिले. तर तेवढं बोलून मी थांबतो. एक दोन कविता घेतो माझ्या. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी घाई. जय देवी जय देवी, तू किती चांगल्या आहे सुंदर, माझ्या नशिबी आली भांडखोर मांजर. सतत असते ती टीव्हीच्या मोर, हिंमत नाही बोलाया तिच्या समोर. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी घाई. जय देवी जय देवी, शॉपिंग साठी तिचा असतो हट्ट, नाही म्हणता मन करतो घट. कळा मला पगार जातो या कुठ, खाऊन पिऊन ती झाली या लट. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी घाई. जय देवी जय देवी, सिरियल पाहण्यात असते बिझी, चालत काम करतो तुझा गदाजी, तळायला लावते वड्यान भाजी, लय डेंजर आहे ग बहीण तुझी. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी घाई. जय देवी जय देवी, शिरकट खाऊन ती पडली आजारी, जा म्हणलं तरी जात नाही माहेरी, तुला बोलवलं तिनं आमच्या घरी, राहायचे जाऊ नको माघारी. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी घाई. जय देवी जय देवी, नेहमी असतो तिचा माझ्यावर डोळा, बैलासारखा माझा करती ती पोळा, भांडण करून गाव करती गोळा, भूक लागल्यास मग ती स्वतः घेऊन गिळा. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी घाई. जय देवी जय देवी, तुझ्या समोर मोठी लाडीन गोडी, अजून मधून मात्र काढते खोडी, सासूकडे नेहमी करते काळी, तरी असे आहे आमची सुंदर जोडी. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी घाई. जय देवी जय देवी, धन्यवाद. आवत येतात धुऱ्याला, असत बैलाचं फिरणं, टिपण चालाविता सण, धरतो हातात रुमान, टिपण चालाविता सण, धरतो हातात रुमान, येते कारभारीन माझी, यारी घेऊन शेताला, येते कारभारीन माझी, यारी घेऊन शेताला, स्वप्न ठेवता पटकन लागते कामाला, उन्हातानात असत तिचं माझं वधुरण, उन्हातानात असत तिचं माझं वधुरण, तिचं चालविता सण, जातो हातात रुमाण, सजा राजाचा तो जोड, काकड घेऊन खात्यावर, सजा राजाचा तो जोड, काकड घेऊन खात्यावर, सास काढून सर
कादावर कासऱ्याचा वर हाती त्याचं धुळ्यावर फिरण कासऱ्याचा वर हाती त्याचं धुळ्यावर फिरण ती परताला वितासन जातो हातात रुमन पाऊस पडत जोरात आम्ही करतो पेरणी पाऊस पडत जोरात आम्ही करतो पेरणी बीज पेरत मातीत अंकुर फोडत धरणी सुगी पिकत जोरात सण करतो आनंदान सुगी पिकत जोरात सण आनंद करतो आनंदान ती पण चालावी तासान जातो हातात रुमान आवत येतात धुऱ्याला हस्त बैलाचं फिरण आवत येतात धुऱ्याला हस्त बैलाचं फिरण ती पण चालावी तासान जातो हातात रुमान ती पण चालावी तासान जातो हातात रुमान धन्यवाद. तर हास्यकलेमध्ये हसण्यापेक्षा लोकांनी गप्प बसण्यातच जरा रमले असं वाटतं. या ठिकाणी सुरुवात करतो की आम्ही मुंबईकर टीम आणि त्यांचे सर्व मेंबर्स यांचं मी खूप धन्यवाद म्हणतो की त्यांनी मला इथे बोलवलं आहे. जास्त काही बोलायचं नाही पण एक सांगायचं म्हणजे मी कला क्षेत्रातलं काम करणारा व्यक्ती आहे. प्रोडक्शन आणि मार्केटिंगचं काम सुरू आहे. तर आतापर्यंत एक 11-12 चित्रपट केलेले आहेत आणि त्यामध्ये मला लाभो 1947 चित्रपट आहे त्यामध्ये शैलीवर वगैरे आपण मोठे आर्टिस्ट तो चित्रपट प्रदर्शित होईल. आता वामा म्हणून चित्रपट प्रदर्शित आहे मागच्या 23 तारखेला आणि राणा गैरी त्या अनुभव चित्रपट झालेले आहेत. तर आपल्याकडे कलाकार असतील तर फक्त काम बी करतो बाकी तर मी आता बोलून तर काही फायदा नाही सगळं किंवा मी काय जास्त लेखक कवी वगैरे असेल त्यांच्या माझ्याकडे साहित्य वगैरे काही जास्त असेल पण आहे लोकांसोबत बोलण्याचं मला आवडत आहे. लहान मुलं माझ्याकडे जास्त आहेत ज्यांचं 12-13 वर्षाचे मुलं आहेत त्यांच्या माझ्याकडे कोणतीही सिरियल असेल स्टार प्रवाह जी वरती जेवढे काही लहान मुलं सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत माझ्याकडून गेले चॅनलला. तर मी आपल्याकडे कोणी असेल लहान मुलं तर मला सांगा नाम काही अजून यापेक्षा दुसरं काय आहे तर नक्कीच ज्यांना जे इच्छुक असतील मुलांसाठी म्हणा त्यांच्या नातवांसाठी म्हणा किंवा स्वतःसाठी कोणी इच्छुक असेल वेब सिरीजमध्ये पिक्चर्समध्ये काम करण्यासाठी त्यांनी सगळ्यांशी नक्की संपर्क करावा. तर खूप हेल्पफुल आहे ते त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसतच आहे. डाऊन टू अर्थ जेव्हा अशा व्यक्ती अशा क्षेत्रामध्ये फिल्म सिटीचं हे क्षणभंगूरचं वास्तव आहे पण तिथं जेव्हा अशी सच्ची माणसं काम करताना दिसतात तेव्हा खरंच सर्वांचे स्वागत आणि उद्घाटन झालेल्या माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माझा पुन्हा एकदा नमस्कार आणि स्वतःचा थोडक्यात मी परिचय करून देते. आपल्याला असा हा खेळ आम्ही मुंबईकरचा चालू आहे तो असाच अविरत चालू राहावा. साप्ताहिकाचा आठवड्यात आहे तो दैनिक व्हावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि आज आम्ही तुम्हाला आश्वासने देतो की यासाठी आम्ही सगळेजण तुमच्या सोबतही आहोत आणि प्रयत्नही करणार आहोत. त्यामुळे जेव्हा सगळ्यांचे प्रयत्न जेव्हा एकमेकांच्या हातभार लागतात अवघे डोंगर सुपंथ म्हटल्यासारखं जेव्हा सगळेजण मिळून करायला लागतात तेव्हा अवघड डोंगर सुद्धा काहीही अशक्य नाही आहे. तर तसाच आपलं साप्ताहिक जे 2 दिवसांचं झालेले आहे ते दैनिक सुद्धा होईलच. यासाठी आपल्या सर्वांना देखील मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि मान्यवरांना देखील शुभेच्छा देते आभारही मानते कारण त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणून आम्ही काही करू शकतो. जसं तुम्ही आम्हाला क्रेडिट देताय तसं आम्ही तुम्हाला देतो की तुम्ही आम्हाला संधी दिली की आमच्यात काहीतरी वेगळं आहे हे तुम्ही आम्हाला दाखवून देण्याची संधी दिली. अशीच संधी देत राहा म्हणजे आम्ही अजून छान छान करत राहू. पोचला आता आम्ही मुंबईकर पोचला आता आम्ही मुंबईकर बोला आम्ही मुंबईकर बोला आम्ही मुंबईकर आम्ही मुंबईकर घराघरात पोचला आता आम्ही मुंबईकर. त्यांचं अभिनंदन करायचं तर खूप संमेलन ठेवणार खुशाली
कारण टाळ्याच नाही वाजवलं तर संमेलन कसं ठेवायचं. यानंतर चालेल. यानंतर आपले सर्वांचे माऊली माननीय धन्यवाद. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्याला कौतुक करायचं आहे. त्यांचे प्रतिनिधी आहे गुलाब जवळकर यांचे. कार्यक्रमाच्या आपण शेवटाकडे वळत आहोत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करूया. लहान मोठ्या सर्वांना नेहमी देतात आपल्या सामाजिक कार्यातून दिशा आमच्या लाडक्याताई आशाताई आणि आरोग्य वाढतो आपल्या मोठा माणसं आहे त्यांचा सन्मान वगैरे जायचे म्हणून पुरस्कार. यानंतर आपण अभिनंदन करूया. कार्यक्रमाचे आपण शेवटाकडे आहोत, त्यामुळे टाळ्या वाजवायला तुमची सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आपल्याला पुरस्कारांचं स्वागत करायचं आहे, अभिनंदन करायचं आहे. आणि टाळ्या वाजवण्याचा अजून एक फायदा सांगते. टाळ्या वाजवल्याने हाताला हात सुटते आणि हातात सन्मान होत आहे. धन्यवाद सर. पत्रकार कमी टाळ्यांची कमतरता ठेवू नका. मंगेश सरांचा सन्मान होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजराने त्यांचं अशा काही सरांचं अभिनंदन करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. यानंतर सर्वांनी छान फोटो काढावे. तेच आपल्याला सांगावे लागेल. आपण साहित्यिक मंडळी होतो पण दुसऱ्यांना का देत. धन्यवाद सर. धन्यवाद. माननीय श्री संतोष. त्यानंतर संजय आनंद. पुण्याच्या माहेरघरातून आलेल्या आपल्या माननीय श्यामला पंडित पंढरीनाथ महाराज. यानंतर पुण्याहून आलेल्या लवकरात लवकर लग्न मंडपात हजर व्हायचं आहे. ज्यांनी सकाळपासून सगळी नोंद घेतलेली आहे प्रत्येक बातमी. हो फोटो काढा. एक मिनिट आम्ही आधी जेवणार होत आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करायचं आहे. बाळासाहेब तोरडकर, शीला पाटील ग्रुपमध्ये शेअर करा. म्हणजे नाही अनुपमा मुंजे यांचं कोणी आहे. टाळ्या मागे संयोजक महोदय को बहुत बहुत धन्यवाद. संपर्क जिलाधिकारी महानुभाव और उपस्थित सभी उत्सव मूर्तियाँ मैं कविता प्रस्तुत कर रही हूँ. जिनको पुरस्कार मिला है उनका हृदय से हार्दिक अभिनंदन करती हूँ. पुरस्कार मिलना अपने आप में बहुत बड़ी बात है, लेकिन हम कार्य ऐसे करें कि पुरस्कार हमसे सम्मानित हो. इस बात का मुझे ध्यान रखें. मेरी कविता है कन्या भ्रूण हत्या क्यों. सो रही थी नवी नवेली 4 माह का गर्भ लिए. अजन्मी बेटी ने माँ से स्वप्न में कुछ प्रश्न किए. ममता मई हो तुम माँ मेरी, मुझ पर इतना कहर न ढाओ. क्यों तुम मुझको मार रही हो, कुछ तो मेरा कसूर बताओ. कोप में तेरी आने से पहले मैंने खुशियाँ ढेर मनाई. कहर उठी आत्मा मेरी जब सोनोग्राफी की किरणें आई. उसने तुम्हें जब ये बतलाया मैं लड़का मेरी लड़की बेचारी. मुझे खत्म करने की तुमने करवा ली सब गहन तैयारी. पापा से कह दो माँ मेरी मत मेरी हत्या करवाए. मेरे भी कुछ अरमान है माँ, मत मुझ पर वो छुरी चलवाए. 4 माह की हो चुकी माँ, 5 माह तुम ना करो. बाहर आने दो माँ, ऐसी अब तुम चाह करो. तुम करुणा का सागर हो माँ, क्यों बन तू तलवार करनी है. दिल तो मेरा बनी चुका है, भले में टांगे तेरी बनी है. तेरी मेरी जात एक माँ मेरी तू पड़ी है ले. मुझ पर कर दे एक एहसान, दुनिया दिखाकर मेरी तू करवा दे सबसे पहचान. मैं रो पड़ती हूँ माता, मुझे कुछ समझ में नहीं आता. बेटा बेटी में फर्क नहीं है, यह कोई तुम्हें क्यों समझाता. मैं तुम्हें विश्वास दिलाऊँ माँ, अगर तेरे स्वप्न को पूरा न कर पाऊँ तो तेरे कंधों का बोझ न बन मैं खुद ही मर मिट जाऊंगी. मेरी हत्या का पाप तेरे सर पे न आए. मुझे जन्म दे देना माता, फिर चाहे कुछ भी हो जाए. सुन बेटी की करुण पुकार माँ का हृदय भर आया.
बेटी मत घबरा, तूने मेरी आंखें खोली, पाके तेरी सुंदर बेटी, मेरी आत्मा है अब दौड़ी। दूंगी जन्म तुम्हें मैं नहीं करते आम करूंगी, तेरे जन्म पर बेटी में जश्न तुम्हें आम करूंगी। पाल पोस कर दूध पिलाकर मैं चलना सिखाऊंगी, सारी उस जमाने से मैं टकराना सिखाऊंगी। एक रस नहीं काफी घर में बेटा हो या वाला हो, सुसंस्कार हो घर में तो खुशियों की मनीषाला हो। भ्रूण हत्या का पाप कब किसी माँ के सर चढ़ेगा, खुश हो दुनिया सारी जब धरती पर तेरा पाँव पड़ेगा, जब धरती पर तेरा पाँव पड़ेगा। आज या ठिकाणी आम्ही मुंबईकर वस्त्रपुस्तकातर्फे आपल्या या सर्व सारस्वतांचा या ठिकाणी सन्मान होणार होता। संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं, महात्मा फुलेंच्या संघर्षानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वानं पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये आपला आज सर्वांचा सन्मान होणार आहे। सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी आपण उपस्थित राहून आपला सन्मान करणार आहात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि ज्यांना आज पुरस्कार मिळणार आहे त्यांच्यासाठी दोन ओळी सांगतो। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। धन्यवाद। ह्या सिरियलची कॉस्ट्युम डिझायनर आहे, तर मॅडम तुमचाही धन्यवाद, आभार की तुम्ही आलात आणि मला एवढा मोठा मान दिला। कारण मला सेवा जास्त ठेवा, आपण अध्यक्ष असतो, प्रमुख पाहुणे असतो, उद्घाटक असतो आणि आज मला खूप आनंद होतो इथं बसण्यात। खूप दिवसानंतर मी समोर बसतो, इकडंच असतो आणि आज एकदम असं फील झालं वेगळं की शाळेत बसण्यासारखं वाटतं। शाळेत आम्ही मागं बसायचो, एकदा जवळ्या तुम्ही मजा असताना करताय आणि जसं पुढं बसायला सुरुवात आहे ना ताट बसतो मी व्यवस्थित पावला देश उतरावं लागतं, सगळ्या गोष्टींचं काळजी घ्यावं लागते। असो या आम्ही मुंबईकर या पत्रपत्राच्या निमित्तानं आपण सर्व एकत्र जमलात। आज तसा मला राहुल स्टेशनवर कार्यक्रम होता, 1200 विद्यार्थी समोर आहेत इंग्लिश मिडियमचे, तिथं मी जाणार होतो, परंतु त्यांना मी न सांगता ते उत्तरं दिलं तिथं 2 दिवसात, म्हटलं आता इकडे यायचं रिझर्वेशन मला काल भेटलं त्यामुळे फायदा झाला म्हटलं त्यांनी पुरस्कार स्वीकारला नाही त्याच्यासाठी जेवढा पगार मिळाला तेवढा कमीच आहे आणि सगळ्यांची परीक्षा वाचायची गरजच नाही, कारण थोडं काय झालेलं आहे आपल्याला सगळ्यांना, तर ते बऱ्याच समूहामध्ये माझं एक चॅनल आहे SNI न्यूज रेडिओ। सर्वांना नमस्कार, माझी एक चांगली आहे। तुझ्या माझ्या गुंतण्याबद्दल लोक मला उगीच छळतात, तुझ्या माझ्या गुंतण्याबद्दल लोक मला उगीच छळतात, खरं तर माझ्या ओठांपेक्षा तुझे डोळे अधिक बोलतात, खरं तर माझ्या डोळ्यांपेक्षा तुझे अधिक बोलतात। आज या ठिकाणी आम्ही मुंबईकर वस्त्रपुस्तकातर्फे आपल्या या सर्व सारस्वतांचा या ठिकाणी सन्मान होणार होता। संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं, महात्मा फुलेंच्या संघर्षानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वानं पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये आपला आज सर्वांचा सन्मान होणार आहे। सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी आपण उपस्थित राहून आपला सन्मान करणार आहात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि ज्यांना आज पुरस्कार मिळणार आहे त्यांच्यासाठी दोन ओळी सांगतो। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। धन्यवाद। समुद्र क्षेत्र सेकंड आहे, फोटो जाण्यासाठी ये दुनिया ये महफिल या सालीवरती आहे, या बोबना एक सूर रसुदा म्हटले, या बोबना या टिपरा घसरणार नाही, हे भांडी कमी घासणार नाही, या बोबना या टिपरा घसरणार नाही, घसरणार नाही। हाय फेसबुक हाय व्हॉट्सअप मी सोडाव नहीं या भवना, सासू माले जू तोडी काम सांगस घडी घडी, चुकल्या मन्या नवरा माले आई लावस रडी रडी, दैडी माले उठाडस
मला मोबाईल वडी वडी शिलगाव तुना मोबाईल खेटाळ तुना मोबाईल लाव म्हणे त्याले काढी या बोलना या डिबरा घसडाव नाही आई फेसबुक आई व्हॉट्सअप आती सोडाव नाही या बोलना बरंचसं लिखाण आहे हैराणीबद्दल. तर मला सांगायला मला आनंद होतो की मला येत्या 3 ऑगस्टला मी पहिलंच माझं गाणं म्हणजे माझं गाणं काही मी घेतलेलं आहे ते त्यांनी बनवलं आहे यूट्यूबवर टाकलेलं आहे मी हैराणीबद्दल काही करीना वाटसं काही कतरीना वाटसं ते एक गाणं यूट्यूबवर आहेच. पण मी स्वतः माझं गाणं आता तयार केलं आहे रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ वगैरे सगळं तुम्ही तयार केलेलं आहे. ते 3 तारखेला त्याची माझा वाढदिवस आहे म्हणून 3 तारखेला ते लॉन्च करणार आहे यूट्यूबवरती. आणि त्याचबरोबर माझं जे गजस्पंदन पुस्तक आहे जे 2 वर्षापूर्वी हार्ड कॉपी प्रकाशित केलेलं होतं ते पुस्तक आता ऑनलाईन मी करतोय. सगळी तयारी झाली ते पण 3 तारखेला मी त्याचं लॉन्चिंग करणार आहे. म्हणजे तुम्हाला किंडल किंवा गुगल प्ले या साईटवरती तुम्हाला ते पुस्तक डाउनलोड करता येईल आणि त्याच्यामध्ये गझल कशी लिहायची त्याचं मार्गदर्शन पण केलेलं आहे.